सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. चंद्रपूर जिल्ह्याच्या वणी या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या भालर वसाहतीमध्ये दिवसाढवळ्या सोनिया गजबिये नामक वकील महिलेला आरोपी सुनील भाऊराव मोहितकरनं चाकूनं हातावर सपासप वार करीत तसंच गळ्यातील ओढणीचा फास आवळीत प्राणघातक हमला केलाय. यावेळी वकील महिलेची 2 वर्षांची मुलगी सोबत होती. हमल्याचं मुख्य कारण म्हणजे महिला वकील सोनिया गजबिये यांची पक्षकार प्राची रासेकर हिची कोर्टात केस लढू नये किंवा तिला कोणत्याही प्रकारची कायद्यानं मदत करू नये असा होता. घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता. वकील सोनाली गजबिये यांनी घटनेची माहिती देत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी आपल्या चिमुकल्या मुलीसोबतच 4 तास ठाण्यात होती. पोलिसांनी FIR जरूर नोंदवला, मात्र आरोपीवर थातूरमातूर कलम लावलेत. परंतु फिर्यादी महिला वकिलाला अद्याप कोणतेही पोलीस संरक्षण दिलं गेलं नाहीये. या घटनेबाबत विदर्भ नागपूर उपसंपादक संजय मिरे यांनी फिर्यादी सोनिया गजबिये यांच्याशी बातचीत केली आहे. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला 112 न्यूजची टीम वणी या गावामध्ये आलेली आहे, ज्या गावामध्ये हायकोर्टाचे ज्या प्रॅक्टिस करतात, सुप्रीम कोर्टाचे ज्या प्रॅक्टिस करतात अशा एक मॅडम आहेत, त्यांच्याकडे आपण आलेलो आहे आणि एक मोठी घटना झाली. ती कशा प्रकारची घटना आपण त्यांच्याच कडनं ऐकूया. मॅडम, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारची घटना होती, काय झालं, याबद्दल काय माहिती देता आपण 112ला. नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनिया गजबिये. मी हायकोर्ट बारला मागच्या 12 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे. ॲक्च्युली घटना अशी घडलेली आहे की माझ्या क्लाइंट ज्या आहेत त्या नामे प्राची रासेकर, मी यांना आरोपीबद्दल FIR नोंदवण्यामध्ये मदत केलेली होती आणि ही जी घटना घडलेली होती ही वणी एरियामध्ये घडलेली होती. तर त्यामुळे आम्ही वणी पोलीस स्टेशनला मी त्या क्लायंटला माझ्या मदत करण्याकरिता गेलेली होती आणि हा जो आरोपी आहे सुनील मोहितकर, हा त्या WCL मध्ये कार्यरत आहे आणि प्लस हा तिथे युनियन लीडर आहे. ही जी माझी क्लायंट आहे ही सुद्धा WCLलाच कार्यरत आहे. हा जो आरोपी आहे हा माझ्या क्लायंटला नेहमी त्रास द्यायचा, सेक्झुअल हॅरॅसमेंट करायचा, हा बाकी स्त्रियांना पण तिथे असाच त्रास द्यायचा. पण माझ्या क्लायंटचा त्रास इतका वाढलेला होता की तिला ऑफिसमध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करणं मुश्किल झालेलं होतं. त्यामुळे तिने कुठेतरी माझा नंबर बघितलेला, फेसबुकला मला सर्च करून माझा नंबर शोधलेला आणि ती माझ्याकडे आलेली आणि तिचं असं म्हणणं होतं की मॅडम, हा मला खूप जास्ती सेक्झुअली हॅरॅस करतो आहे आणि त्याचप्रमाणे मला याचा भरपूर त्रास आहे. तुम्ही म्हटलं स्पेशली झालं काय आहे, तर तिचं असं म्हणणं होतं की मी काहीतरी 15 ऑक्टोबरला त्या वणीच्या रस्त्याने जात असताना यांनी मला चाकू दाखवून गाडीत बसवलेलं आणि त्याचप्रमाणे माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आणि मी ही जी घटना आहे माझ्या ऑफिसमध्ये पॉशची कमिटी आहे त्यांना सुद्धा सांगितली, पण त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही. FIR सुद्धा माझी घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे मला इथे न्याय मिळवून देण्यात यावं. तर त्यामुळे मी त्या क्लायंटला एक सामाजिक जबाबदारी आणि एक वकील असल्या नात्याने मी तिला रिप्रेझेंट केलेलं आणि वणी पोलीस स्टेशनला तिची FIR नोंदवण्यामध्ये मदत केलेली. आम्ही जेव्हा वणी पोलीस स्टेशनला गेलेलो त्यावेळेला म्हणजे जवळपास मी 1 वाजेपर्यंत, आम्ही 7-8 वाजता गेलेलो, 7 वाजता जवळपास, आणि 1 वाजेपर्यंत तिथे थांबून आम्ही तिची तक्रार नोंदवली. यानंतर जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली होती आणि तो 22 दिवस जेलमध्ये होता. आणि जेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्यानंतर त्याचं पुन्हा मला धमकी देणं की मॅडम, तुम्ही या केसमधून मागे हटून जा, तुम्ही ही केस मागे घ्या, तुमच्या क्लायंटला सुद्धा सांगा. मला वाटतं त्याने माझ्या क्लायंटला सुद्धा त्रास दिलाच असेल मला, कारण मी त्याबद्दल नंतर इतकी विचारपूस केलेली नाही, कारण की मलाच त्याचा इतका त्रास होता. 2-3दा त्यांनी मला धमकी देऊन चुकला होता. त्यामुळे मी इतकं लक्ष दिलेलं नाही, कारण की वकिलांवर अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे मी या गोष्टीकडे इतके लक्ष दिलेलं नाही. पण दिनांक 17 मार्च 2026ला मी माझ्या घराच्या मागे माझ्या मुलीला घेऊन, 2 वर्षाची माझी मुलगी आहे, तिला घेऊन मी फिरत असताना आरोपी एकदम कुठून आला काय आला मला कळलेलं नाही आणि त्यांनी आल्याबरोबर माझ्या हातावर चाकूने वार केलेले. बरोबर मला थोडासा त्रास झालेला. एका हातात माझी मुलगी पण बाबा गाडीमध्ये माझ्यासोबत होती, त्यामुळे मी थोडंसं शांत बसली आणि तिथे त्याचं पुन्हा मला धमकी देणं चालू झालेलं
की हरामखोर बाई, तू या केसमधून मागे हटून जा, तुला कितीदा सांगितलेलं की तू या केसमधून मागे हट, पण तुला कळत नाहीये. तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. WCLचे जितके पण अधिकारी आहेत, मग ते चेअरमन असो, CMD असो, डायरेक्टर असो, GM असो, हे सगळे माझ्या ओळखीचे आहेत. ते सगळे यांच्यासोबत माझे संबंध आहेत. हे सगळे माझं ऐकतात. त्याचप्रमाणे राजकारणी दबाव पण माझा इथं चालतो आणि त्याचप्रमाणे पोलीस क्षेत्रातही माझा चांगला दबदबा आहे. त्यामुळे माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दोघी माझं काहीच बिघडवू शकणार नसल्यामुळे तुम्ही ही केस मागे घेतलेली बरी. आणि इतकं बोलून त्यांनी पुन्हा माझ्यावर चाकूने स्टॅब करण्याचा प्रयत्न केला, तर मी चाकू अडवला, तर माझा इथे तळहाताला सुद्धा जखम झालेली आहे. आणि मला जसं मी त्याचा चाकू खाली फेकलेला, तर त्यांनी मला चुन्नीनी अशी घातलेली होती. मी ओढणीनी असं खाली म्हणजे असं दाबून मला खाली त्यांनी केलेलं, जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला ऍक्च्युअली त्याने, आणि मला खाली पाडलेलं. आणि त्या आमच्या दोघांची थोडीशी हातापाई झाली त्यामध्ये. त्यामध्ये माझं मंगळसूत्र पण तिथे जवळपासच फेकण्यात गेलेलं होतं. आणि त्याने पुन्हा मला तिथे एक शेवटची धमकी दिली की जर आता यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले किंवा ती केस मागे घेतली नाही, तर मी तुमच्या सोबतच तुमच्या मुलीला पण कुठे गायब करून देणार, तुम्हाला कळणार नाही. म्हणजे ज्यावेळेला ही घटना झाली, मुलगी कुठे होती? मुलगी माझ्या सोबत होती. ती बाबा गाडीमध्ये बसून होती. मी तिला बाबा गाडीने पकडून होती. काय वर्ष वयाची मुलगी आहे? माझी 2 वर्षाची मुलगी आहे. मग ही जेव्हा घटना झाली मॅम, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील काही लोक धावले, काही आरडाओरड झाली? ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, हा जो गाव आहे भालर टाउनशिप, हा वणीमधून आतमध्ये 10 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल तर हा पूर्ण एरिया सामसूम असतो. इथे कुणीच नसतं. हे आरोपीच्या लक्षात होतं, कारण की आरोपीचं ऑफिस माझ्या घराच्या 2 मिनिटांनीच आहे. म्हणजे पूर्ण प्री प्लॅनिंग, तो पूर्ण प्री प्लॅनिंगनी आलेला होता. आम्ही जेव्हा ही घटना घडली, जेव्हा मी पोलीस स्टेशनला जेव्हा घटना घडली आणि तेव्हा जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलेली आणि जेव्हा मी तिथे तक्रार नोंदवली, पोलिसांनी पण सुद्धा मी पोलिसांना म्हटलेलं होतं की त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तुम्ही 109 BNS दाखल करा. म्हणजे मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याकरता तुम्ही 109 BNS दाखल करा. पोलिसांनी सरळ याच्यावर नकार दिला आणि त्यांनी आरोपीला सहकार्य केलं. तिथल्या बऱ्याचशा पोलिसांचं असं म्हणणं होतं, जे माझ्या समोर तिथे बसले होते, की जो आरोपी आहे हे असं करू शकत नाही, तो चांगला माणूस आहे. मग जर तो इतका चांगला माणूस आहे तर त्याच्यावर याआधी वणी पोलीस स्टेशनला का बरं तक्रार नोंदवलेली आहे, आणि तो इतक्या बायांना का असा त्रास देतो? जर तो इतकाच चांगला माणूस आहे तर पुन्हा त्यांनी माझ्यासोबत का असं केलेलं? आणि वणी पोलीस स्टेशनच्या लोकांनी पण त्याला सहकार्य केलं, कारण की तो एक सरकारी कर्मचारी आहे. आणि सरकारी कर्मचारी असून सुद्धा तो 22 दिवस जेलमध्ये होता, तरी तो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही कार्य करतो आहे. त्यामध्ये त्याला कुणी पण प्रतिबंधित कारवाई त्याच्यावर केलेली नाही. सोनीजी, मला एक प्रश्न तुम्हाला हा पण विचारायचा वाटतो की ज्या पद्धतीने त्यांनी जो एक भॅड हमला तुमच्यावर केला, कातिलाना हमला केला, जीव मारण्याचा त्यांनी पूर्ण चंग बांधलेला होता, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते प्रयत्न पण केले, ते त्याचे असफल ठरले. कारण तुम्ही वेळी त्याच्याशी डिफेन्सिव्ह मोडमध्ये येऊन तुम्ही आपली सुरक्षा स्वतः केली. तुम्ही ठाण्याला गेले, त्या ठाण्यामध्ये तुम्ही तुमची जी तक्रार होती ती सुद्धा दर्ज केली, FIR झालेला आहे. मात्र FIR मध्ये ते BNS 109चं कलम त्यांनी अद्याप समाविष्ट केलेलं नाही. मग याकरता म्हणून तुम्ही जे वरिष्ठ जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना भेटलात काय? भेट झाली का? आणि भेट झाल्यावर काय म्हणाले ते? मी SP यवतमाळ जे कुमार चिंता सर आहेत त्यांना जाऊन यवतमाळला भेटून आलेले कालच. मी माझं निवेदन दिलं त्यांना. माझं निवेदन दिलं असता मी त्यांना सांगितलेलं आहे की सर, माझ्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली नाही आहे, आणि त्यांनी खूप सौम्य असे सेक्शन लावून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझी अशी मागणी आहे म्हटलं सर, की तुम्ही पोलिसांवर कारवाई करावी. त्याचप्रमाणे सेक्शन 109 ऑफ BNS ते सुद्धा ऍड करावं, आणि त्याचप्रमाणे मला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं. तर SPनी इतकं लज्जास्पद स्टेटमेंट तिथे दिलेलं, म्हणजे मला सुद्धा धक्का बसलेला. त्यांचं असं म्हणणं होतं, मॅडम तुमच्यावर जो हल्ला झालाय त्यामध्ये तुम्ही मेल्या तर नाही ना म्हणे. अरे म्हणजे जर त्याला तुम्हाला मारायचं असतं म्हणे तर त्यांनी तुम्हाला डायरेक्ट जीवानी मारलं असतं म्हणे, आणि तुम्ही त्यात मेल्या नसल्यामुळे आम्ही आता तुमच्यावर आम्ही काय कारवाई करायची म्हणे त्याच्यावर. त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं, मी त्यांना म्हटलं होतं की पोलिसांवर कारवाई करा, तर पोलिसांवर आम्ही का कारवाई करायची म्हणे. पोलिसांनी जे करायचं होतं ते केलं म्हणे. म्हटलं सर, त्यांनी जे योग्य कारवाई करायची ती केली नाही. त्यांनी याला आरोपीला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी PCR मागितलेला नाही. कुठले पण जर तुम्ही FIR घेता तर सगळ्यात आधी म्हटलं तुम्ही आरोपीला अटक करता. तुम्ही आरोपीला अटक केलेलं नाही. रात्री 8 वाजता तुम्ही FIR घेतलेली माझी, आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही आरोपीला अटक केलेलं नाही.
कुठेतरी तुमचे पोलीस त्याला सहकार्य करत आहेत आणि तुम्ही डायरेक्ट त्याला कोर्टात बोलवून त्याला तुम्ही कोर्टात हजर करता आहे आणि त्यातही तुम्ही PCR मागत नाहीये. तुम्ही जो चाकू आहे तो जप्ती झालेला नाहीये ते सुद्धा दाखवत नाहीये. त्याचप्रमाणे तुम्ही पंचनामा जो आहे तो रात्री 10:30 वाजता करताय. संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नागपूर.